नमस्कार मैत्रिणींनो आणि सगळ्यांना दंडवत प्रणाम. आज आपण थोडासा वेगळ्या विषयावर व्हिडिओ बनवतोय. ते म्हणजे काही किचन टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते, ज्या की दररोजच्या दैनंदिन वापरामध्ये या किचन टिप्स तुम्हाला माहिती असायला हव्या. आणि अगदी म्हणजे साध्या सोप्या आहेत, ज्या की दररोजच्या हाताखालच्या असतील. पण छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग त्याच गोष्टींचं जे रूपांतर आहे ते मोठ्या गोष्टीमध्ये होतं आणि कुठेतरी आपलं नुकसान सुद्धा होतं आणि वेळ सुद्धा जास्त वाया जातो. तर असं होऊ नये त्यासाठी मी काही छोट्या छोट्या किचन टिप्स तुमच्यासोबत शेअर करते. तर सुरुवातीला तर आपण गहू ज्वारीचं पीठ तर सगळेच जण दळून आणतो. मोस्ट ऑफ बरेच जण तांदळाचं सुद्धा पीठ दळून आणतात. तर आपण नेहमी पीठ दळून आणतो तेव्हा काय करतो, जे पहिलं पीठ असतं तर ते पीठ काढून त्याच डब्यामध्ये दुसरं पीठ होतं. तर तसं नाही करायचं. त्याच्यामुळे काय होतं, जे तळाला खाली राहिलेलं पीठ असतं त्याच्यामुळे जे पीठ आहे ना तर ते जाळी पकडतं आणि त्याच्यामध्ये सोंडे सुद्धा होतात किंवा पिठाला जाळी लागते. तर काय करायचं, जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी नवीन दळण दळून आणताना तर त्यावेळी दळण कधी नीट करायचं, आपल्याकडे एक दिवसाचे पीठ शिल्लक असतं तेव्हा दळण निवडायचं. आणि म्हणजे काय होतं, जेणेकरून आपला टाइम जास्त जाणार नाही किंवा आपली धावपळ सुद्धा होणार नाही. आणि ज्यावेळी तुम्ही दळण दळून आणता त्या प्रत्येक वेळी आपला पिठाचा डबा स्वच्छ घासून उन्हामध्ये वाळवून मगच दुसरं पीठ त्याच्यामध्ये भरून ठेवायचं. आता हा डबा मी पूर्णपणे स्वच्छ घासून उन्हामध्ये वाळवून घेतलाय आणि आता त्याच्यामध्ये मी पीठ भरून ठेवते. आता तुम्ही म्हणाल हे पीठ, तर हो, मी मोठ्या गिरणीमधूनच दळून आणते, पण मी पीठ कधीही चाळत नाही. कारण चाळल्यानंतर त्यातला जो चोथा असतो, म्हणजे जे आपल्या शरीरासाठी पोषक असतं ते सगळं चोथ्यामध्ये निघून जातं. मी शक्यतो पीठ कधीच चाळून घेत नाही, कुठलंच चाळत नाही, गव्हाचं असो किंवा ज्वारीचं असो. छान असं पीठ मी, आणि जे पहिलंवालं पीठ होतं ना, म्हणजे शिल्लक राहिलेलं जुनं, तर ते पीठ याच्या वरती टाकून घेतलं, म्हणजे ते पटकन दुसऱ्या दिवशी वापरात येईल आणि संपून जाईल. आणि असा एक चमचा एखाद्या पिठामध्ये खोचून ठेवायचा, म्हणजे पाण्याचा ओलसर हात पिठाला लागणार नाही आणि पीठ सुद्धा जास्त दिवस खराब होणार नाही म्हणून. आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळी दररोज पीठ घेता तर एका कोरड्या कपड्याने डबा पुसायचा आणि मग दररोजच्या दररोज तो ज्या त्या जागेवरती ठेवून द्यायचा. याने काय होतं, एकतर वरवर स्वच्छता जी आपण करतो ना त्याच्यामुळे एकदम डीप क्लिनिंग करायची गरज लागत नाही. घर सुद्धा नीटनेटकं राहतं, घरामध्ये झुरळ कमी होतात आणि दिसायला सुद्धा स्वच्छ आणि फ्रेश सुद्धा वाटतं. आता दुसरी किचन टिप्स अशी, हा ब्रेडचा पोडा आहे. आपण ह्याला किती जरी वेळा, आता ब्रेड तरी शिल्लक राहिलाय आपला, बरोबर, हा आता आज खाल्लाय म्हणजे हा आपण दुसऱ्या दिवशी वापरू शकतो, लगेच काही टाकून नाही देऊ शकत. हा जो ब्रेड आहे तो उरलेला फ्रीजमध्ये नाही ठेवायचा. फ्रीजमध्ये ठेवला तर तो वाळतो आहे, असाच वरती ठेवून द्या. रूम टेम्परेचरला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा तुम्ही याला असा पीळ मारताना तर तो पीळ काय होतो, लगेच सुटतो आणि त्याचं तोंड ओपन होतं. म्हणून असा पीळ द्यायचा आणि उलट दिशेने त्याचं तोंड करून मस्त असे व्हिडिओ दाखवते तसं पॅक करून ठेवायचं. अगदी सील केलेल्या ब्रेडच्या पॅकेट सारखं हे पॅकेट होतं. अजिबात त्याला लब्बर वगैरे लावायची गरज नाही आणि याच्यामध्ये किडामुंगी सुद्धा जाणार नाही. ही झाली आपली दुसरी टिप्स. आणि व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की सांगा बरं का. आणि हा बघा, असा ब्रेड तयार झाला. मी ते सांगितलं सुरुवातीला तुम्हाला, ज्या की छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या आपल्या लक्षात येत नाहीयेत. आता तिसरी किचन टिप्स तुम्हाला मी सांगते. बऱ्यापैकी लोक असतात किंवा इव्हन मी असो किंवा सगळ्याच बायका असो, प्रत्येक वेळी हातानं फरशी पुसणं काही पॉसिबल होत नाहीये. त्यामुळे बरेच जण मॉप वापरतात. आता काही जण हा राऊंडवाला वापरतात, काही जण वापरतात तो हाताने पिळायचा असतो तो वापरतात. तर ठीक आहे, आता ह्याला ऑटोमॅटिक पिळलं जातं प्रेस केल्यानंतर. आपण पाणी त्याच्या साईडच्या भांड्यामध्ये पाणी घेण्यासाठीच ते दिलेलं असतं. छान अशी मोपणी फरशी सुद्धा व्यवस्थित पुसली जाते बरं का, कानाकोपऱ्यापर्यंत जातो. पण जास्त जर रगडून पुसलं चांगलं तर हाताने पुसल्यासारखी सुद्धा फरशी निघते. पण ज्या मॉपने फरशी पुसले तोच मॉप आपण परत पाण्यामध्ये आणून पिळतो आणि जिथून पिळतो ते पाणी सुद्धा त्याच पाण्यामध्ये मिक्स होते, म्हणजे घाण पाणी सुद्धा चांगल्या पाण्यामध्ये मिक्स होते. आणि जेव्हा आपण परत तसंच फरशी पुसायला जातो ना तर ती सगळी घाण त्या फरशीवरती उमटते. म्हणजे ते तसं होतं. तर असं न करता काय करायचं, एका वेगळ्या बकेटमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये लिक्विड टाकायचं आणि इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते ना तशा पद्धतीने तुम्ही ते क्लीन करून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून काय होतं, फरशी पण व्यवस्थित पुसली जाते आणि जे फरशी पुसलेलं घाण मॉपचं पाणी आहे तर ते वेगळीकडे राहतं आणि जे चांगलं पाणी आहे ते वेगळीकडे राहतं. त्यामुळे फरशी सुद्धा पटकन क्लीन होते आणि फरशीवरती मॉप न पुसल्याचे डाग सुद्धा पडत नाहीत. आता आपण पुढची टीप बघतोय. आता आपण तूप तर बरेच जण घरी बनवतो, बरोबर. तुपाचं भांडं जे आहे तर ते आपण असंच भांड्यामध्ये टाकून देतो आणि ते त्याला चिकटलेलं जे तूप असतं ते सुद्धा वाया जातं. आणि आजकाल तुम्ही बघताय तूप तर किती महाग आहे. तर तसं न करता तुपाच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं, ते उकळवून घ्यायचं 5 मिनिटं आणि ते जे पाणी आहे तर ते गाळून तुम्ही इव्हन भातासाठी वापरू शकता किंवा मग आता मी इथे खीर बनवते त्याच्यासाठी वापरले. एकदम मऊसूत असा तो पदार्थ तयार होतो. आता आपली लास्ट टिप अशी आहे की आपण नेहमी काय करतो, किचनमध्ये जास्त वेळ असतो, स्वयंपाक बनवतो. आता इथं मी
खवा बनवत होते. आता हे मिक्स करायला आपण एखादं पळी, उलटणं, चमचा काही ना काही आपल्या हातामध्ये असतं आणि कामाच्या गडबडीमध्ये आपण ते आहे असं किचनवरती सोडून देतो. तर त्याच्यामुळे काय होतं, आपली जी शेगडी आहे ना, तर ती जास्त खराब होते. म्हणजे त्याला क्लीन करण्यासाठी परत आपल्याला जास्त वेळ लागतो. तर तसं न करता दररोज स्वयंपाकाला सुरुवात करण्याच्या अगोदर अशी एखादी डिश घ्यायची, ती अशी दोन्ही शेगडींच्या मध्ये ठेवायची आणि जेव्हा आपण एखादं खराब झालेलं उलटणं किंवा पळी, चमचा काही असेल, तर ते छान असं त्या डिशमध्ये ठेवून द्यायचं. जेणेकरून काय होतं, आपला क्लिनिंगचा वेळ वाचतो, दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसतं आणि आपल्याला सुद्धा स्वयंपाक करायला तितकंच फ्रेश वाटतं. तर अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला